नमस्कार, मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये. आज इथे मी नॉनव्हेजमध्ये बनवणार आहे शिंपल्या. खायला अगदी मस्त लागतात हे आणि बनवायला तर अगदी सोपे आहे आणि पटकन अशा बनवून होतात. ह्यांना जास्त वेळ पण नाही लागत आहे. हे बघा, बघू शकता किती छान अशी आपल्या हे सुक्या शिंपल्या झालेल्या आहे. त्यासाठी मी इथे शिंपल्या व्यवस्थित स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतलेल्या आणि साफ करून घेतलेल्या आहेत. आणि हे आपल्याला 2-3 वेळा पाण्याने धुणं गरजेचं आहे, कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये रेती किंवा माती असते, त्यामुळे आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायचं आहे आणि हे सगळं घालून आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे शिंपल्या आहे ते व्यवस्थित अशा मॅग्नेट होईल. मीठ आणि हळद लावणं खूप गरजेचं आहे आणि हे 5 मिनटं किंवा 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे साईडला. आणि त्याचसोबत आपण हे 10 मिनटं होईपर्यंत इथे याचं वाटण रेडी करायचं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला घालायचा आहे ना, तो रेडी करायचा आहे. एका कढाईमध्ये 1-2 चमचे तेल गरम करायचं आहे. एक कांदा घालायचा आहे उभा असा चिरून. व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा लालसरपणा आला कांद्याला की मग ह्याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे. इथे तुम्ही ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं घालू शकता. कोणतंही तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आणि हे बघा, खोबरं देखील आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं खोबऱ्याला खरपूसपणा येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि थंड झालं की आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं. मिक्सरला लावताना आपल्याला ह्याच्यामध्ये एक 4-5 मिरच्या घालायच्या, हिरव्या मिरच्या, 7-8 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे, 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आहे. हे सगळं घालून थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण रेडी करायचं आहे. पुन्हा मग आपल्याला त्याच कढईमध्ये बारीक असं एक चिरून कांदा घालायचा आहे. कांदा हलकासा परतवला ना की मग एक बारीक चिरून टोमॅटो घालायचं आहे. टोमॅटो पण आपल्याला हलकंसंच फिरवून घ्यायचं आहे, जास्त फिरवायचं नाही. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सुके मसाला घालायचा आहे. अर्धा चमचा हळद घालायचे, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला किंवा 1 चमचा तुम्ही गरम मसाला घाला. हळद आपल्याला कमी घालायची आहे, कारण ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये हळद घातलेली आहे. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा मालवणी मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही घरगुती कुठलाही तुमचा मसाला असला तरी घातला तरी काही हरकत नाही. मग आपण ह्याच्यामध्ये हे जे वाटण रेडी केले ते घालायचे. हे सगळे मसाले आणि वाटण असं पूर्ण एकजीव झालं पाहिजे आणि थोडंसं त्याला तेल सुटलं पाहिजे. हे बघा, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत. मग आपण ज्या शिंपल्या मीठ आणि हळद लावून जे साईडला ठेवलेले आहे ते घालून घ्यायचे आहे. हे सगळं घालून आपल्याला एकजीव करायचं आहे. हे बघा, व्यवस्थित हे एकजीव झालेलं पाहिजे. आणि हे मी सुकी शिंपल्याची भाजी बनवते आहे. जर तुम्हाला रस्सा टाईप भाजी पाहिजे असेल तर तुम्ही पाणी घालू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. लक्षात ठेवायचं, मीठ आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि मग इथे मी 2-3 कोकम घातलेले. कोकम किंवा तुम्ही चिंच, आमचूर जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घालू शकता. आणि व्यवस्थित एकजीव करून आपल्याला हे झाकण लावून एक 10-15 मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे बारीक गॅसवरच शिजायचं आहे, हे पटकन शिजतं. आणि हे बघा, अशा प्रकारे आपलं इथे शिंपल्या रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त अशा झालेल्या आहे. आणि मी हे सुक्या बनवल्या. हे तुम्ही कोणतेही भाकरी, चपाती किंवा खाऊ शकता किंवा अशाच खायच्या आहे. या अशाच खायला खूपच छान लागतात. आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आवडली असेल तर नक्की घरी बनवा. थँक्यू.